पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्येप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ झाली आहे। शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी धंगेकर पती पत्नीसह 14 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर दाम्पत्य नॉट रिचेबल आहे। अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धंगेकर दाम्पत्यानं कोर्टात धाव घेतली आहे। त्यांच्या जामीन अर्जावरती आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे। दरम्यान नॉट रिचेबल धंगेकरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी व्हिडिओ तयार करत गळफास घेऊन आत्महत्या केली। खलील शेख हे रवींद्र धंगेकरांच्या पत्नीसोबत व्यावसायिक भागीदार होते। यांचा या आत्महत्येच्या केसमध्ये कुठलाही दुरान्वयी संबंध नाही, पत्नीचा देखील संबंध नाही, परंतु केवळ त्या 1 वर्षभरापूर्वी मागील 1 वर्षाबरोबर त्या भागीदारी फर्ममध्ये रिटायर झाल्या असताना सुद्धा केवळ द्वेषापोटी आणि त्यांच्या विरुद्ध खोटी केस करण्याच्यासाठी त्यांच्या विरुद्ध हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु सर्व गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ आणि त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त करतो।